आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका इमारत म्हणून ओळख असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या आवारात सध्या भंगार बाजार भरल्यासारखं चित्र दिसतंय। अतिक्रमण विभागाचा बेजबाबदारपणा यामुळे समोर आलाय। शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणारी हीच यंत्रणा स्वतःच्या परिसरात मात्र अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरत असल्याची तीव्र टीका होतीये। गेल्या 4-5 वर्षापासून अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य, हातगाड्या, टपऱ्या, लोखंडी पाईप, पेट्या आणि इतर भंगार मनपा आवारातच धूळ खात पडून असल्याचं दिसतंय। त्यामध्ये आता 4 चाकी वाहनांची सुद्धा भर पडली आहे। या वस्तूंची वेळेवर विल्हेवाट न लावल्याने परिसर अस्वच्छ तर झालाच आहे, शिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे। यात आणखी भर म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर या भंगाराच्या ढिगाऱ्यामध्ये पाणी साचतं, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांना आमंत्रण मिळण्याची शक्यता अधिक बळावते। त्यामुळे हा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याशीही थेट संबंधित ठरतोय। विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आगीच्या घटना वाढत असताना मनपा मुख्यालयाच्या 17 मजली इमारतीत काही दुर्घटना झाल्यास अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या वाहनांना आत प्रवेश करणेही कठीण होईल, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान जप्त केलेल्या वस्तूंच्या व्यवस्थापनाबाबतही मनपाकडे ठोस धोरण नसल्याचं दिसतंय। संबंधितांकडून दंड भरून साहित्य परत घेण्यासाठी निश्चित वेळ मर्यादा नसल्याने हे भंगार वर्षानुवर्ष पडून राहणार आहे। यामुळे जागेचा अपव्यय तर होतोच आहे, पण मनपाच्या प्रतिमेलाही धक्का बसतोय। महानगरपालिकेने कित्येक मोठे भूखंड अनेकांच्या घशात घातलेले आहे, हे काही लपून नाही। शहरात अनेक मोठे भूखंड उपलब्ध असतानाही भंगार साठवण्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट दिसतंय। मनपाने तातडीने स्वतंत्र भंगार डेपो उभारून जप्त साहित्य तेथे हलवावे, तसेच वेळेत दंड न भरल्या त्या वस्तूंची लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होतीये। घरचं राखून गावाला उपदेश अशा म्हणीसारखी ही परिस्थिती झाली आहे। जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रशासनाची विश्वासार्हता या तिन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आयुक्तांच्या कार्यशैलीवरही यापूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नगरसेवक नितीन बर्डे यांनी मागील महासभेत थेट सवाल उपस्थित करत आयुक्त ढेरे हे खुर्चीतच डेरा मांडून बसतात, केबिनच्या बाहेरही येत नाहीत, अशी टीका केली होती। मनपाने आता तरी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन आवार मोकळे, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलणं गरजेचं बनलं आहे।